नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आपण अशी झणझणीत अशी चवदार चविष्ट अशी मेथीची भाजी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। हे बघा, स्वच्छ पाण्याने धुवून मी मेथीची भाजी घेतली आहे। ही एक जुडी आहे। मेथीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात। आपण एक टोमॅटो घेतलाय, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, भाजून घेतलेले शेंगदाणे, आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि तेल घेणार आहोत। आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मिक्सरला वाटणार आहोत। जास्त बारीक नाही करायचंय, जाडसरच ठेवायचंय। हे बघा, आपण वाटून घेतले, जाडसरच ठेवलंय, जास्त बारीक करून घ्यायचं नाही। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण शेंगदाणे बारीक करूयात। शेंगदाणे पण जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक करायचे नाहीत, म्हणजे खायला कशी मेथीची भाजी मस्त लागते। तुम्हाला हवे असतील तर बारीक पण करू शकता, पण मला जाडसर आवडतात, त्यामुळे मी जाडसरच ठेवणार आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवूयात। आता कढईमध्ये टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला परतून झाला की आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत। तेल टाकल्याच्या नंतर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो। आता आपण वाटलेलं हिरवी मिरचीचं वाटण यात टाकणार आहोत। आणि चांगलं असं परतून घेणार आहोत। आता चवीनुसार आपण त्यात मीठ टाकून घेणार आहोत। आपला मसाला चांगला परतून झालाय। आता आपण त्यात जाडसर वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। आणि चांगलं परतून घ्यायचंय। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी मसाल्यात टाकून घेणार आहोत। आता मिक्स करून घेऊया सगळी भाजी। मेथीच्या भाजीमध्ये अजिबात पाणी नाही टाकणार आपण। मेथी आहे त्या पाण्यातच मेथी चांगली शिजून जाते। मेथी लगेच बारीक होते। मेथीला जास्त शिजायला टाइम नाही लागत, मेथी लगेच शिजून जाते। आणि मेथीवर झाकण सुद्धा अजिबात ठेवायचं नाहीये, नाहीतर मेथीची भाजी खायला कडू लागते। भाजीला अधूनमधून हलवत राहायचंय, नाहीतर मग खाली लागते। आपली मेथीची भाजी शिजत आली आहे। हे बघा, आपली मस्त अशी मेथीची भाजी शिजून तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि घरी नक्की ट्राय करा। धन्यवाद।